कार्बोक्सिलिक ॲसिड. Carbon compounds containing a carboxylic functional group COOH are called carboxylic acids. आता ज्याही कार्बन कंपाऊंडमध्ये COOH हा कार्बोक्सिल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल त्याला म्हणायचं कार्बोक्सिलिक ॲसिड. The carboxyl group consists of a carbonyl group attached to a hydroxyl group, hence it is named carboxyl. आता हे कार्बोक्सिल नाव कसं पडलं बरं, याचा कधी विचार केला का? कार्बोनिल कार्बन काय आहे? C+O आणि याला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच झाला. सो कार्बोनिल OH म्हणजे काय झाला? हायड्रॉक्सिल. बरोबर, असे दोन झाले ना. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? याच्यातला फक्त कार्बो नाव घ्यायचं. कोणतं नाव घ्यायचं? कार्बो. बरोबर. आणि यामध्ये काय घ्यायचं आपल्याला? OXYL. O तर कॉमन आहे समजा, XYL. याचं नाव काय झालं मग? कार्बोक्सिल. Carboxylic acids may be aliphatic RCOOH or aromatic ARCOOH depending on the group, alkyl or arid attached to carboxylic carbon. आता मला सांगा, COOH जर कार्बनच्या लॉंगेस्ट चेनला अटॅच असेल, म्हणजेच कोणाला अटॅच आहे? अल्किल ग्रुपला जर अटॅच असेल, है ना. अल्किल ग्रुपला COH अटॅच असेल त्याला काय म्हणायचं? ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि जर ॲरिल म्हणजे बेंझिनच्या रिंगला COH अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं? ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. Large number of carboxylic acids are found in nature. Some higher members of aliphatic carboxylic acid C12-C18 known as the fatty acids occur in natural fats as esters of glycerol. आता काही हायर मेंबर्स आहे ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडचे, ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या 12 पासून 18 पर्यंत असते. त्यांना आपण म्हणायचं फॅटी ॲसिड. हे फॅटी ॲसिड निसर्गामध्ये नॅचरल फॅट्स म्हणून ओळखले जातात आणि ते केमिकली काय आहे? इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल आहेत. Carboxylic acids serve as a starting material for several other important organic compounds such as anhydrides, ester acid, chlorides, amides, etc. आता कार्बोक्सिलिक ॲसिड जो आहे ना, तर हा बरेचसे इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे की जे तयार करण्यासाठी स्टार्टिंग मटेरियल म्हणून त्याचा वापर होतो. मग कोणाकोणामध्ये होईल? अनहायड्राइड, इस्टर, ॲसिड, क्लोराईड आणि अमाइड. हे सर्व तयार करायचं असेल तर स्टार्टिंग मटेरियल आपल्याला काय वापरावं लागेल? कार्बोक्सिलिक ॲसिड. त्यानंतर बोलू आपण नॉमेनक्लेचरबद्दल. Since carboxylic acids are amongst the earliest organic compounds to isolated from nature, a large number of them are known by their common names. आता कार्बोक्सिलिक ॲसिड जे आहे ना, हे काय माहिती आहे का? अर्लिएस्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्यांना आपण निसर्गातून आयसोलेट केलेलं आहे. बरोबर. म्हणजे सर्वात अगोदर जर आपण कोणते ऑर्गॅनिक कंपाऊंड आयसोलेट केले तर ते कोण आहे? कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि म्हणून यांच्यामध्ये लार्ज नंबरमध्ये तुम्हाला काय दिसून येतील? या ठिकाणी कॉमन नेम दिसून येतील. The common names end with the suffix -ic acid and have been derivated from Latin or Greek names of their natural sources. आता नॅचरल सोर्सला IC ॲसिड लावायचा ग्रीक नेमला आणि त्यावरून त्या ॲसिडला नाव पडलेलं आहे कॉमन नेम. For example, formic acid HCOOH was first obtained from red ants. Latin formica means an acetic acid. From vinegar, Latin acetum means vinegar. Butyric acid from rancid butter, Latin butyrin means butter. नावं कसे तयार होतात? आता तुम्हाला माहिती आहे जी लाल मुंगी आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? फॉर्मिक ॲसिड प्रेझेंट असतं. बरोबर आहे का? मग आता रेड अँट्समध्ये जे नॅचरल कंटेंट आहे तर अँटला काय म्हणतो आपण? फॉर्मिका. काय म्हणतो? फॉर्मिका. आणि त्या फॉर्मिकावरून लाल मुंगीमध्ये असणारे ॲसिड याला काय म्हणायचं मग? फॉर्मिकाला IC ॲसिड. फॉर्मिका हे नाव झालं ना अँटचं लॅटिन नाव. फॉर्मिकाला IC ॲसिड लावा, काय नाव होईल? फॉर्मिक ॲसिड. त्यानंतर विनेगर जे आहे तर विनेगरचा लॅटिन अर्थ काय आहे? ॲसेटम. मग ॲसेटम या नॅचरल सोर्समध्ये प्रेझेंट असणारा ॲसिड म्हणून त्याचं नाव काय पडलं? ॲसिडिक ॲसिड CH3COH. त्यानंतर जे बटर आहे, बटरला लॅटिनमध्ये काय म्हणतात? ब्युटिरम. आणि ब्युटिरमपासून मिळालेलं ॲसिड म्हणून त्याला काय म्हणायचं? ब्युटिरिक
acid. CH3, CH2, CH2, COOH. In the IUPAC system, aliphatic carboxylic acids are named by replacing the ending E in the name of the corresponding alkene with OIC acid. आता IUPAC तुम्ही शिकलात, यामध्ये ईला कशाने रिप्लेस करायचं आहे? OIC ॲसिड. In numbering the carbon chain, the carboxylic carbon is numbered 1 for naming compounds containing more than one carboxylic group. In the alkyl chain, leaving carboxylic group is numbered, and the number of carboxylic groups is indicated by adding the multiplicative prefix dicarboxylic acid, tricarboxylic acid, etc. टू द नेम ऑफ. to the name of parent alkyl chain. आता एक लक्षात घ्या, जर कार्बोक्सिलिक ॲसिडचा एकच ग्रुप प्रेझेंट असेल तर तुम्ही काय करायचं? कार्बोक्सिलिक कार्बनला किती नंबर देऊन टाकायचा? 1 नंबर देऊन टाकायचा. झालं, 1 असेल तर. 2 किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे का? की इथं सांगितलं आहे की द अल्किल चेन लिव्हिंग द कार्बोक्सिलिक ग्रुप इज नंबर्ड, म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुपला सोडून द्यायचं आणि उरलेली जी अल्किलची चेन आहे त्यालाच नंबरिंग करायची. आणि जितके कार्बन आहे ना, COH नंबरिंगच करायची नाही. आता 2 पेक्षा जास्त असेल तर COH नंबरिंग करायची का? नाही. त्यांच्यामध्ये जी काही कार्बनची चेन प्रेझेंट असेल त्यालाच नंबरिंग करायची अल्किल चेनला. आणि मग 2 असतील तर कार्बोक्सिलिक ॲसिड त्याला प्रिफिक्स काय वापरायचं? डायकार्बोक्सिलिक ॲसिड. 3 जर असतील त्याला काय वापरायचं? ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड. याप्रमाणे The position of COOH groups are indicated by the Arabic numeral before the multiplicative prefix. आता COHची जी पोझिशन आहे ते इंडिकेट करण्यासाठी आपल्याला अरेबिक न्यूमरल या ठिकाणी वापरायचे आहेत मल्टिप्लिकेटिव्ह प्रिफिक्सच्या अगोदर. Some of the carboxylic acids along with their common and IUPAC names are listed in the table 12.3. ओके, आता आपण टेबलचं स्टडी करू. पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे HCOH काय आहे? फॉर्मिक ॲसिड. IUPACमध्ये 1 कार्बन आहे आणि ॲसिड आहे म्हणून काय नाव येणार? मिथायलिक ॲसिड. सेकंड जे आहे CH3COH, कॉमन नेम ॲसिटिक ॲसिड. IUPAC इथोनिक ॲसिड. 3 कार्बन असताना प्रोपेनिक ॲसिड दोन्ही ठिकाणी. प्रोपिनिक या कॉमनमध्ये आणि IUPACमध्ये प्रोपोनिक. माहिती ना, इकडे IC असतं कॉमनमध्ये आणि IUPACमध्ये काय आहे? OIC. हा फरक लक्षात घ्या. त्यानंतर 4 असताना ब्युटिलिक ॲसिड हे कॉमन नेम आहे, परंतु IUPAC काय असेल? ब्युटेनोइक ॲसिड. त्यानंतर आता ब्रँचिंग घेऊ आपण, है ना. ब्रँचिंगमध्ये कसं स्ट्रक्चर यायचं? CH3 CH CH3 CH, सॉरी जास्त झालं का? CH COOH. बरोबर. आता याच्यामध्ये हे आयसो स्ट्रक्चर आहे. दॅट्स आयसो स्ट्रक्चर आहे 4 कार्बन म्हणून कॉमनमध्ये काय नाव देणार त्याला आपण? आयसोब्युटिलिक ॲसिड. पण जेव्हा IUPACनुसार जाऊ आपण तर 1 2 3 नंबरचा ड्रॉप, 2 नंबरचा ड्रॉप झाला म्हणून इथं काय नाव आलं? 2 मिथिल. लॉंग चेनमध्ये किती कार्बन आले? फक्त 3 प्रोपेन. आणि ॲसिड ग्रुप म्हणून काय पण नाव आलं? OIC ॲसिड म्हणून 2 मिथिल प्रोपोनिक ॲसिड. आता HCOOH, H म्हणजे COHचे 2 ग्रुप प्रेझेंट आहेत, आहे का? आता मी तुम्हाला काय म्हणलं होतं की पहा, COHचे 2 ग्रुप प्रेझेंट आहे तर त्याचे कॉमन नेम आहे ऑक्झिलिक ॲसिड. परंतु इथं आपल्याला काय करायचं आहे की कार्बन किती त्याच्यामध्ये? 1 आणि 1 किती झाले? 2 कार्बन. मग IUPACमध्ये काय करायचं? इथेन घ्यायचा, त्याचा ई रिटेन करायचा. इथेनचं ई काय करायचा? रिटेन करायचं, कारण 2 जण प्रेझेंट आहे ना, 2 असताना आपण करतो. त्यानंतर 2 आहे म्हणून काय शोधू आपल्याला? डाय. आणि सफिक्स काय आपला? OIC ॲसिड. पुढे जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये किती कार्बन प्रेझेंट आहेत? 3 कार्बन आहेत, मात्र 2 ॲसिड ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून कॉमन नेम आहे मॅलोनिक ॲसिड. आणि आता 3 कार्बन म्हणजे काय झालं? प्रोपेन. प्रोपेनचा ई रिटेन करायचा, 2 आहे म्हणून काय झालं? डाय OIC ॲसिड. पुढे जर पाहिलं आपण तर कार्बन 4 आहेत, परंतु ॲसिड ग्रुप किती आहेत? 2. कॉमन नेम आहे सक्सिनिक ॲसिड. ओके. आणि 4 कार्बन म्हणून काय शब्द आला? ब्युटेन. ब्युटेनचं ई रिटेन करणार, 2 ॲसिड ग्रुप आहे म्हणून डाय OIC ॲसिड.
त्यानंतर किती कार्बन आहेत? 5 कार्बन, मात्र 2च ग्रुप प्रेझेंट आहे ॲसिडचे. सो ग्ल्युटेरिक ॲसिड 5 कार्बन व पेंटेन ई रिटेन करतो डायओआयसी ॲसिड. 6 कार्बन मात्र 2 COH आहे, म्हणून ॲडिपिक ॲसिड हे त्याचं कॉमन नेम आहे, पण तो हेक्झेनचा ई रिटेन झाला डायओआयसी ॲसिड. पुढे जर पाहिलं आपण तर 1, 2 आणि 3 प्रेझेंट आहेत. तर आता आलं खरं स्ट्रक्चर, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आता आत्तापर्यंत जे होतं ना, तर पॅरेंट चेनच्या एक तर पॅरेंट कार्बनच नव्हता, किंवा कार्बन असेल तर टर्मिनल पॉईंटला आले, मध्ये आले होते का? नाही. आता इथं काय झालं की हे 3 साईडला 3 आलेले, म्हणून इथं काय करायचं? पॅरेंट अल्केनलाच नाव द्यायचं फक्त. कोणाला नाव द्यायचं? फक्त पॅरेंट अल्केनला. जसं की मी समजा याला 1 नंबर देतो, याला 2 देतो, याला 3 देतो. हा COH ड्रॉप करायचा, हा पण ड्रॉप करायचा, हा पण ड्रॉप करायचा. नाव आहे ट्राय कार्बेलिलिक ॲसिड किंवा कार्बोलायलिक ॲसिड, कॉमन नेम. आता IUPAC नेताना प्रोपेन घेतला पॅरेंट नेम नंतर त्यांचे नंबर लिहावं लागेल आपल्याला. आत्तापर्यंत आपण काय केलं? सुरुवातीला आणि शेवटी होतं, म्हणून त्यांचे सांगायची गरज होती का कुठं आहेत का? नाही. परंतु आता मध्ये पण प्रेझेंट आहे, टर्मिनल सोडून प्रेझेंट आहे ना. टर्मिनल सोडून प्रेझेंट असेल तर नंबरिंग करणं आवश्यक आहे, म्हणून आपण नंबरिंग COHला दिली का? नाही, फक्त पॅरेंट अल्केनला दिली आहे ना. आता ॲक्च्युअली याचं स्ट्रक्चर जर पाहिलं ना आपण, तर हे कसं आहे माहिती आहे का? CH2 COOH CH COOH CH2 COOH. लक्षात आलं? आता या तिघांना आपल्या नंबरिंग द्यायची नाही, फक्त नंबरिंग यांना करायची. अशा पद्धतीने करू शकतो. तर प्रोपेन ई रिटेन का केला? कारण 2पेक्षा जास्त आहे, पोझिशन 1, 2, 3 आहे, आणि 3 कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणून काय शब्द वापरला? ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड. पुढे बेंझिनच्या रिंगला COH अटॅच आहे, तर कॉमन नेम काय असेल? बेन्झोइक ॲसिड, जे IUPACने स्वीकारलेलं आहे, किंवा तुम्ही त्याला बेन्झिन कार्बोक्झिलिक ॲसिडसुद्धा म्हणू शकता. आता बेंझिनच्या रिंगला CH2 आहे, त्याला फर्दर COH अटॅच आहे, तर कॉमन नेम काय झालं? फिनिल का? बेंझिनची रिंग आहे, 2 कार्बनमुळे काय शब्द आला? ॲसिटिक ॲसिड. करेक्ट. आणि IUPACमध्ये जर पाहिलं आपण तर नंबरिंग देणार आपण 1 आणि 2. 2 नंबरला फिनिल अटॅच आहे, म्हणून 2 फिनिल सोडून द्या. 2 कार्बन आणि ॲसिड अटॅच आहे. 2 कार्बनला पॅरेंट नेम काय आहे? इथेन. सो इथोनिक ॲसिड, 2 फिनिल इथोनिक ॲसिड. नंबरिंग द्यावं लागेल 1 आणि 2 बेंझिनच्या रिंगला. 2 COH जर अटॅच असतील तर त्याला म्हणायचं थॅलिक ॲसिड, PH सायलेंट आहे. आणि IUPAC जर घ्यायचा असेल तर बेंझिनचा ई रिटेन काऊन झाला बरं? कारण 2पेक्षा जास्त असेल तर ई रिटेन होतो पॅरेंट अल्केनचा. कोणत्या नंबरला अटॅच आहेत? 1 आणि 2. 2 आहे म्हणून शब्द काय आला? डायकार्बोक्झिलिक ॲसिड. फायनली पाहू आपण स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्झिल ग्रुप. In carboxylic acid, the bonds to the carboxylic carbon lie in one plane and are separated by about 120 degree. आता C डबल बॉन्ड O आणि दुसऱ्या कार्बनला आहे OH, बरोबर. दॅट्स वाय कार्बोक्झिल कार्बन जो लाय होतो 1 प्लेनमध्ये, ओके. आणि हा सेपरेटेड किती डिग्रीना आहे? 120 डिग्री. The carboxylic carbon is less electrophilic than carbonyl carbon because of the possible resonance structure shown below. आता जे कार्बोक्झिलिक कार्बन आहे, ओके, कार्बोक्झिलिक कार्बन म्हणजे कोणता बरं? COOH मध्ये असणारा जो कार्बन आहे त्या कार्बनला कोणता कार्बन म्हणतो आपण? कार्बोक्झिलिक कार्बन, बरोबर. आणि जनरली जे C डबल बॉन्ड असतो फक्त त्याला काय म्हणतो आपण? कार्बोनिल ग्रुप, जे कोणामध्ये प्रेझेंट होता? अल्डेड अँड कीटोनमध्ये प्रेझेंट होता. तर या दोघांमध्ये लेस इलेक्ट्रोफिलिक कोण आहे? तर जो कार्बोक्झिलिक कार्बन आहे ना, तर हा कसा आहे? लेस इलेक्ट्रोफिलिक आहे. कोणापेक्षा? कार्बोनिल कार्बनपेक्षा. आणि याचं कारण जर पाहिलं तर जे रेझोनन्स स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर पहिल्यांदा अल्कोहोलच्या OR 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर.
त्यानंतर जर पाहिलं आपण तर जे कार्बोनिल कार्बन आहे त्याच्यावर काय आला, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आला आहे ना, पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला, मायनस चार्ज आला. त्यानंतर फर्दर जर पाहिला तर हा पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर शिफ्ट होत असताना सी आणि ओ याच्यामध्ये कशाचं फॉर्मेशन झालं, या ठिकाणी डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं. तर असे हे जे पॉसिबल रेझोनन्स स्ट्रक्चर आहे, तर यावरून लक्षात येतं की हे कसे आहेत, लेस इलेक्ट्रोफिलिक आहे. कारण पॉझिटिव्हची शिफ्टिंग व्हायली पण निगेटिव्ह ॲज इट इज आहे. दॅट्स वाय इलेक्ट्रोफिलिक संदर्भात जर नेचर पाहिलं तर लेस इलेक्ट्रोफिलिक आहे ते कार्बनपेक्षा. करेक्ट. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड संदर्भात डिस्कस करू.